नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सकाळचे 3:20 झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहे पुण्याला आणि मी 1 डे साठी चालली आहे। तर एका दिवसामध्ये माझा रिटर्न आहे पुण्यावरून येण्याचं। 4:40 आमची ट्रेन होती आणि आम्हाला खरोखर खूपच लेट झाला होता, कारण लोकल ट्रेन आमची 4:06 सुटली होती। त्याच्यामुळे मग आम्हाला भरपूरच लेट झाला होता, तरीही आम्ही ट्रेन पकडली। तर आम्ही यावेळेला जनरलमधून चाललो आहे, कारण पुण्याला जायची कुठल्याही ट्रेनची तिकीट अवेलेबल नव्हती, कारण दिवाळी असल्यामुळे शाळेतल्या मुलांना सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे एकही तिकीट आम्हाला मिळाली नव्हती। म्हणून मग आम्ही मजे घेत जनरलची मजा घेतली आणि पुण्यापर्यंत पोहोचलो। छोट्याशा बोगद्यातून बाहेर पडली ट्रेन आणि बघायला भेटलं ते एक सुंदर असं दृश्य। आणि समोर बघितलं तर बघा, व्ह्यू एवढा सुंदर आहे, डोंगर दऱ्या दिसत आहेत। तर हे डोंगराच्या मध्येच एकदम मधूनच ही ट्रेन चालली आहे, छान वाटतंय बघायला। तर एक स्टेशन पहिलं इकडे लोक उतरायला निघाली आहेत आणि आहे जनरलची गर्दी। तर पुण्याला जाता जाता आजूबाजूला खूप छान छान फुलं आहेत आणि फुलं बघायला पण बरं वाटतं। पूर्ण एकदम कसली फुलं आहेत माहिती नाही, पण छान एकदम ऑरेंज कलरची फुलं लागलेली आहेत। तर इकडे आम्ही आता ट्रेनमधून उतरलेलो आहोत आणि थोडंसं असा एक सीन झाला की चालत्या ट्रेनमध्ये एक बाई चढली आणि तिचा नवरा आणि छोटासा मुलगा खाली राहिला। तर आईला थोडंसं टेन्शन झालं, तर नंतर मग तो त्याच्या मुलाला घेऊन दुसऱ्या ट्रेनमधून जाणार होता असं कळलं। तर चला, आम्ही आता कॅब बुक केली होती आणि ती आलेली आहे। 10-15 मिनटं आम्ही थांबलो, त्याच्यानंतर कॅब पण आलेली आहे। तर सगळेजण आम्ही ॲडजस्टमेंट करून बसलो आणि हे लोक दोघं बघा किती खुश आहेत ते, कारण त्यांना पिकुलीला भेटायचं आहे। बघा ओमू किती खुश आहे, त्याला लवकरात लवकर जाऊन पिकुलीला भेटायचं आहे। तर चला आता आपण पहिलं घराकडे जाऊया आणि भूक पण भरपूर लागली। तर चला एकदाच पोचलो, घरी नाही पोचलो अजून, अर्ध्यापर्यंत लिफ्टपर्यंत पोचलो आहे। चला घर पण आलेलं आहे आणि प्रवासातून आलं की खूप कंटाळा येतो, पण ठीक आहे, पुण्यापर्यंतचा प्रवास काय वाटत नाही, 2-3 तासामध्ये आपण पोचून जातो। आणि आमची ट्रेन एकदम सुपरफास्ट होती, त्याच्यामुळे लवकरच पोचलो आम्ही। डॉक्टर बनली पिकुली, मस्त मस्त। दे चाय, अमितान चाय आण। इधर जरूर चाय तर बघा इकडे आल्यापासून खेळणं चालू आहे, खेळणं काय संपत नाही आहे। तर त्यांनाही खूप बरं वाटलं, कारण सगळेजण एकत्र मिळाले की त्यांना पण खूप बरं वाटतं। दुपारचं जेवलो आणि थोडंसं झोपायला गेलो, तर काय पाऊस एवढा जोरामध्ये पाऊस यायला सुरुवात झाली। तर आम्ही लगेचच उठलो आणि पहिलं बाहेर येऊन बघितलं तर खूप असा पाऊस, हवाही सुटली होती।
तर हवा पण भरपूर सुटली होती, तर कळत नव्हतं की हा नक्की पाऊस आहे की इकडून धूळ फेकते आहे. तर म्हणून आम्ही तेच विचार करतो की नक्की काय आहे, धूळ आहे की पाऊस आहे. झोपा काढल्या थोड्याशा आणि संध्याकाळ झाले. संध्याकाळी मस्त असं गार्डन आलो. इकडे छानशी गार्डन आहे आणि मंदिर आहे बाजूलाच. मंदिर आहे इकडे साईबाबाचं. अर्णव आहे इकडे. अर्णव एन्जॉय करतोय गार्डन. इकडे साईबाबांचं मंदिर आहे आणि साईबाबांची मूर्ती ही आतमध्ये खूप छान आहे. संध्याकाळचं रोज भजन होतं इकडे आणि साफसफाई पण बघायला गेलं तर खूप छान आहे. मंदिराचा आवारही खूप छान आहे आणि हे मंदिर बिल्डिंगच्या आतमध्येच आहे. तर पाऊस पडून गेला आहे आणि पूर्ण गार्डनमध्ये सगळं चिखल झाला आहे, तरी पण हे लोक बघा किती आवडीने खेळत आहेत. बिल्डिंगच्या आवारामध्येच इकडे हॉल दिला आहे. तुम्हाला बर्थडे पार्टी असेल या कोणतंही फंक्शन करायचं असेल तर इकडे करू शकतात. आणि हा आहे छानसा पार्किंग एरिया. तर पहिलं घरी जाऊया. घरी आलो, फ्रेशनअप वगैरे झालो आणि चहा प्यायला घेतला. कारण संध्याकाळचा चहा असेल तर थोडीशी तळप निघून जाते, कारण चहा हे आमचं मुख्य पेय आहे. तर इकडे पिकुलीसोबत गप्पा मारत बसलो आहे. ती पण बोलते की इकडे बघत बघत आम्ही थोडंसं काय ना काय विचारत होते तिला आणि पाऊस पण पडत होता. इकडे माझ्या आणि पिकुलीच्या छानशा गप्पा रंगल्या होत्या. खूप अशा गप्पा मारल्या. तिनेही मला खूप काय सांगितलं, शाळेतलं सांगितलं आणि तिला पण खूप बरं वाटलं. आणि उद्या मला सकाळी निघायचं आहे, तर ती बोलते नका जाऊ, अजून थोडे दिवस, 2 दिवस तरी थांबा, असं तिचं म्हणणं होतं. पण असं मला जॉबला जायचं, सुट्टी नसल्यामुळे मला उद्या निघावंच लागेल. तर हा व्हिडिओ आपण इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय.